गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण ए सी सर्किट या चॅप्टरमध्ये आपण डिफरंट ए सी सर्किट स्टडी करत आहोत. याच्यामध्ये आपण पाहिलं की अल्टरनेटिंग सोर्सच्या अक्रॉस आपण रजिस्टर कनेक्ट केला, त्याचं ऑपोजिशन काय आहे ते आपण स्टडी केलं. त्याच्यानंतर आपण अल्टरनेटिंग सोर्सच्या अक्रॉस इंडक्टर कनेक्ट केला, त्याचं ऑपोजिशन काय आहे ते आपण स्टडी केलं. त्याच्यानंतर आज आपण पाहणार आहोत ए सी व्होल्टेज अप्लाइड टू अ कॅपॅसिटर. त्याच्यामधलाच थर्ड पॉईंट आहे डिफरंट ए सी सर्किटमधला. त्याच्यामध्ये आज आपण पाहणार आहोत ए सी voltage applied to a capacitor. बघा, याच्यामध्ये आपण सुरुवातीला काय कन्सिडर करणार आहोत. लेट अस कन्सिडर अ कॅपॅसिटर विथ कॅपॅसिटन्स सी कनेक्टेड टू अन AC सोर्स विथ अन EMF. ज्याला काहीतरी EMF आहे, त्याचा इन्स्टंटेनियस EMF आपण डिफाईन करतो E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. बरोबर आहे. हा आपला एक कॅपॅसिटर आहे. हा कॅपॅसिटर आपण ज्याचा कॅपॅसिटन्स किती आहे, C आहे, याला आपण एका अल्टरनेटिंग सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट केलेला आहे. ज्या अल्टरनेटिंग सोर्सचा इन्स्टंटेनियस EMF E आहे त्याला आपण डिफाईन करतो E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. याला इक्वेशन नंबर आपण 1 दिला. ठीक आहे. अल्टरनेटिंग सोर्सचा जो इन्स्टंटेनियस EMF आहे त्याचा फॉर्म्युला किंवा त्याला आपण कसं रिप्रेझेंट करतो, E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी. E0 म्हणजे काय आहे, पीक व्हॅल्यू ऑफ EMF आहे. ओमेगा म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. मग आता आपल्याला एक माहीत आहे की वेन करंट फ्लोईंग इन द सर्किट ट्रान्सफर्स चार्ज टू द प्लेट्स. ज्यावेळेस आता आपल्याला माहिती आहे कॅपॅसिटरला 2 प्लेट्स असतात. बरोबर आहे. दोन्ही प्लेटला ज्यावेळेस किंवा कॅपॅसिटरला ज्यावेळेस आपण एका कुठल्याही सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट करतो त्यावेळेस कॅपॅसिटरच्या एका प्लेटवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि दुसऱ्या प्लेटवरती निगेटिव्ह चार्ज येतो. मग इथं काय म्हणलं मी तुम्हाला, द करंट फ्लोईंग इन द सर्किट ट्रान्सफर्स चार्ज टू द प्लेट्स ऑफ द कॅपॅसिटर विच प्रोड्युसेस अ पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द प्लेट्स. आता काय झालं, ज्यावेळेस अल्टरनेटिंग सोर्स आपण याच्या अक्रॉस कनेक्ट केला त्यावेळेस त्या कॅपॅसिटरच्या एका प्लेटवरती पॉझिटिव्ह चार्ज आला आणि दुसऱ्या प्लेटवरती निगेटिव्ह चार्ज आला. त्याच्यामुळं काय होईल की त्या 2 प्लेटमध्ये एक प्रकारचा पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होईल. आपल्याला माहिती आहे ॲज द करंट रिव्हर्सेस इट्स डायरेक्शन इन इच हाफ सायकल द कॅपॅसिटर इज अल्टरनेटली चार्ज अँड डिस्चार्ज. आता आपल्याला इथं DC सोर्स नाही, सोर्स कुठला आहे, AC सोर्स आहे. त्याच्यामुळं त्यानं सप्लाय केलेला जो चार्ज असेल किंवा इलेक्ट्रिक करंट असेल किंवा EMF असेल, हा कसा असेल, अल्टरनेटिंग असेल. त्याचा ग्राफ आपण पाहिलेला आहे, तो असा येतो. बरोबर आहे. मग या अल्टरनेटिंग सोर्समुळं प्रत्येक हाफ सायकलला किंवा ॲट द एंड ऑफ एव्हरी हाफ सायकल EMF ऑर करंट रिव्हर्सेस इट्स डायरेक्शन. त्याच्यामुळं समजा इथं कॅपॅसिटर चार्ज होत असेल तर इथं कॅपॅसिटर डिस्चार्ज होईल, अगेन चार्ज, परत डिस्चार्ज, असं कंटिन्युअसली चालेल. कारण या ठिकाणी सोर्स कुठला आहे, AC सोर्स आहे. बरोबर आहे. मग आपण सपोज कन्सिडर केलं, सपोज Q इज द चार्ज ऑन द कॅपॅसिटर. या कॅपॅसिटरवरती असणारा जो चार्ज आहे तो किती आहे, Q आहे, असं आपण कन्सिडर केलं. ॲट एनी गिव्हन इन्स्टंट T. ॲट एनी टाईम इन्स्टंट जो आपण कन्सिडर केला त्या टाईम इन्स्टंटला त्याच्यावरती असणारा चार्ज T आहे. असं असेल तर आपल्याला एक इक्वेशन माहीत आहे किंवा आपण म्हणू शकतो, वी नो दॅट द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द प्लेट ऑफ कॅपॅसिटर इज गिव्हन बाय V इज इक्वल टू Q बाय C. किंवा तुम्हाला इथं वर लिहावं लागेल, द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द प्लेट्स ऑफ कॅपॅसिटर is given by V इज इक्वल टू Q बाय C. बघा काय सांगितलं मी परत एक वेळ सांगतो. आपण एक अल्टरनेटिंग सोर्स कन्सिडर केला, ज्या सोर्सच्या अक्रॉस आपण एक कॅपॅसिटर कनेक्ट केलेला आहे. त्या कॅपॅसिटरचा कॅपॅसिटन्स C आहे आणि त्याच्या अक्रॉस अप्लाय केला इन्स्टंटेनियस EMF E इज इक्वल टू E0 साइन ओमेगा टी आहे. आणि आपल्याला कॅपॅसिटरची एक प्रॉपर्टी माहीत आहे, त्याच्या अक्रॉस ज्यावेळेस आपण कुठलाही पोटेन्शियल सोर्स कनेक्ट करतो त्यावेळेस त्याच्या दोन्ही प्लेटवरती एक प्रकारचा चार्ज स्टोअर होतो आणि त्या चार्जमुळं त्या कॅपॅसिटरच्या 2 प्लेटमध्ये एक प्रकारचा पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप होतो. जर समजा त्या कॅपॅसिटरच्या प्लेटवरती असणारा चार्ज Q असेल ॲट एनी इन्स्टंट टाईम T, देन पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन 2 प्लेट्स ऑफ दॅट कॅपॅसिटर इज गिव्हन बाय V इज इक्वल टू Q बाय C. असं एक बेसिक इक्वेशन आहे. याच्यावरून आपण चार्जसाठी इक्वेशन लिहू शकतो, Q इज इक्वल टू C इंटू V. याला इक्वेशन नंबर 2 द्या. ठीक आहे. आता याच्यानंतर पहा, द इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ करंट
आपल्याला माहीत आहे या करंटमध्ये असणारी जी इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आहे, जो करंट आहे त्याची इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आहे ते आपण कसं सांगतो, I इज इक्वल टू dq/dt, बरोबर आहे. मग या ठिकाणी आपल्याला क्यूची व्हॅल्यू माहीत आहे. क्यू म्हणजे काय, C इंटू व्ही आहे. व्ही म्हणजे काय, त्या ठिकाणचं व्होल्टेज, म्हणजे याचा अर्थ EMF, म्हणजे याचा अर्थ आपण असं लिहू शकतो d/dt ऑफ C इंटू ई. ई म्हणजे काय, इन्स्टंटेनियस EMF किंवा व्होल्टेज. आणि याचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, तो काय आहे, बट E इज इक्वल टू E0 साईन ओमेगा टी, असं इक्वेशन आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं या ठिकाणी I इज इक्वल टू काय येईल, d/dt ऑफ C इंटू E0 साईन ओमेगा टी, बरोबर आहे. याच्यामध्ये C कॉन्स्टंट आहे, E0 कॉन्स्टंट आहे, ते काय होईल, या डिफरन्शिएशनच्या बाहेर येईल. C इंटू E0 इंटू साईन ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह अगेन ओमेगा. देअरफॉर I0 इज इक्वल टू C E0 ओमेगा इंटू कॉस ओमेगा टी, बरोबर आहे. आता याला मी परत एकदा असं रिअरेंज करतो, I इज इक्वल टू E0 डिवायडेड बाय 1/ओमेगा C. काय होईल, यालाच मी असं लिहिलं, हे दोन्ही पण इक्वॅलंट आहेत. समजायचं आपण 1/ओमेगा C वर यानंतर काय होईल, परत E0 ओमेगा C असं होईल. इथं पण तेच आहे, C E0 ओमेगा, म्हणजे ही फक्त एक ॲडजस्टमेंट आहे असं आपण करू शकतो, इंटू कॉस ओमेगा टी. ठीक आहे. आता आपल्याला कॉसला जर साईनच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आपल्याला माहीत आहे कॉस, आता हा जो अँगल आहे हा कसा असतो, कधी पण कॉस हे फंक्शन साईनपेक्षा 90 पुढे आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळं जर मला समजायला साईनमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला असं लिहावं लागेल, I0 इज इक्वल टू E0 डिवायडेड बाय हे 1/ओमेगा C इंटू साईन ओमेगा टी प्लस π/2. कारण साईनपेक्षा, आता हा अँगल ॲज इट इज आला, परंतु याला मला कॉसमध्ये लिहायचं आहे, तर साईनपेक्षा हा अँगल कसा आहे, π/2 पुढे आहे. कारण कॉस हे फंक्शन π/2 पुढे आहे, त्यामुळे कॉस ओमेगा टीला मी साईनमध्ये या प्रकारे कन्वर्ट केलं. ठीक आहे. आता याच इक्वेशनला बघा पुढे, हे जे इक्वेशन आता आपण पाहिलं, इक्वेशन कशाचं आहे, इन्स्टंटेनियस करंटचं आहे. इन्स्टंटेनियस करंट म्हणजे याचा अर्थ ॲट एनी टाईम इन्स्टंट टी. आता करंटची व्हॅल्यू मॅक्झिमम कधी असेल, ज्यावेळेस हा जो अँगल आहे ओमेगा टी प्लस π/2 याची व्हॅल्यू किती असेल, ज्यावेळेस इक्वल टू 1 येईल, बरोबर आहे. साईन ऑफ, म्हणजे याची व्हॅल्यू 90 असायला पाहिजे, साईन ओमेगा टी प्लस π/2 इज इक्वल टू ज्यावेळेस 1 येईल त्यावेळेस तुमचा I कसा असेल, मॅक्झिमम असेल. अदरवाईज तो कसा असेल, मिनिमम किंवा निगेटिव्ह मॅक्झिमम असेल. मग तुम्हाला मॅक्झिमम व्हॅल्यू करंटची कधी मिळेल, ज्यावेळेस याची व्हॅल्यू 1 असेल. हे सिम्पल आहे, आपल्याला ह्याच्यावरून समजू शकते या इक्वेशनवरून की या इक्वेशनमध्ये आयची व्हॅल्यू सर्वात जास्त कधी असेल, जर याची व्हॅल्यू 1 असेल. कारण आपल्याला माहीत आहे साईन फंक्शनमुळे याची व्हॅल्यू कशी असते, -1 टू +1च्या मध्ये असते, बरोबर आहे. मग आता सगळ्यात मोठी व्हॅल्यू कुठली आहे, +1च आहे. आणि साईन फंक्शन हे कसं व्हॅरी होते, -1 टू +1. त्याच्यामुळं या ठिकाणी +1 याची व्हॅल्यू ज्यावेळेस असेल त्यावेळेस करंटची व्हॅल्यू मॅक्झिमम असेल. म्हणजे याचा अर्थ ही जी व्हॅल्यू आहे करंटची ही कशी आहे, मॅक्झिमम आहे. त्यामुळे आपण लिहू शकतो I0 इज इक्वल टू E0 डिवायडेड बाय 1/ओमेगा C. ही तुमची काय आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट आहे. देअरफॉर अबव इक्वेशन बिकम्स I इज इक्वल टू I0 साइन ऑफ ओमेगा टी प्लस π/2. हे तुम्हाला काय मिळालं, करंटसाठीचं इक्वेशन. आणि पहिलं इक्वेशन काय होतं, इन्स्टंटेनियस EMF जो आपण अप्लाय केला होता, इज इक्वल टू E0 साईन ओमेगा टी, हे आपलं फर्स्ट इक्वेशन होतं. मग इथं आपण काय म्हणू शकतो, जर समजा आपण ग्राफ ड्रॉ केला तर तो ग्राफ अशा प्रकारे असेल. बघा इथं EMFसाठी जर आपण काल लागवतो सुरुवातीला, तर EMF हा असा असेल, हा तुमचा मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ EMF E0. इथं E आणि I दोन्ही पण आहेत या ॲक्सिसवरती, आणि इथं टाईम आहे. तर जो करंटचा ग्राफ येणार आहे, समजा तो करंट आपण असा काढला या ठिकाणी, ठीक आहे. हा करंटसाठीचा ग्राफ आहे. हे मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ करंट इथं असेल. इथं काय दिसते आपल्याला, ज्यावेळेस करंट हा मॅक्झिममला आहे त्यावेळेस EMF 0ला आहे. नंतर काय झालं, करंट 0ला आला, EMF मॅक्झिममला गेला.
परत काय झालं या ठिकाणी इथं करंट मॅक्झिममला गेला, निगेटिव्ह मॅक्झिममला EMF 0 झाला. परत काय झालं, करंट इथं 0ला गेला, इथं EMF मॅक्झिममला आला. परत करंट मॅक्झिममला गेला, इथं EMF 0ला आला. परत करंट 0ला आला आणि EMF मॅक्झिममला गेला. म्हणजे इथं प्रत्येक वेळेस आपल्याला काय दिसते, इथं पाहिलं आपण तर हा 0, हा π/2, हा काय येईल पाय, हा 3π/2 आणि हा 2π. म्हणजे इथं काय दिसतं आपल्याला, करंट 0 आहे, EMF मॅक्झिममला, डिफरन्स कितीचा आहे π/2 रेडियनचा. परत अगेन या ठिकाणी π/2 पासून स्टार्ट केलं समजा आपण या ठिकाणी, तर करंट मॅक्झिममला, EMF 0ला, अगेन π/2 मायनस पाय, काय या ठिकाणी पाय मायनस π/2, परत डिफरन्स किती आला π/2चा. म्हणजे या इक्वेशनवरून पण दिसते आपल्याला sin ωt आहे, इथं sin ωt प्लस π/2 आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इन केस ऑफ capacitor, when capacitor is connected to alternating source or connected in alternating circuit, then instantaneous or then value of current flowing through capacitor is larger than the value of EMF, or current leads the EMF by π/2 radian असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हा जो अल्टरनेटिंग करंट आहे, अल्टरनेटिंग करंट हा इन्स्टंटेनियस EMF पेक्षा π/2 रेडियननं पुढे आहे. किंवा या दोघांमध्ये असणारा जो अँगलमधला डिफरन्स आहे किंवा फेज डिफरन्स आहे, हा किती आहे π/2 रेडियनचा आहे. ज्यावेळेस याचा आपण फेजर डायग्राम काढणार आहोत, फेजर डायग्राममध्ये तुम्हाला इथं काय दिसेल की करंट जो आहे, करंट हा कसा असेल, हा मॅक्झिमम करंट, हा मॅक्झिमम EMF, हा E0, हा I0, या दोघांमधला अँगल हा 90 डिग्री आहे आणि हा तुमचा ωt आहे, ωt प्लस π/2. म्हणजे याचा अर्थ काय म्हणू शकतो आपण, करंट लीड्स द EMF बाय π/2 रेडियन, और EMF लॅग्स बिहाइंड द करंट बाय π/2 रेडियन. ही तुमची काय आहे, फेजर डायग्राम आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण डिफरंट अल्टरनेटिंग सर्किट्स स्टडी केले, ज्याच्यामध्ये आपण AC सोर्सच्या अक्रॉस रेजिस्टर कनेक्ट केला, इंडक्टर कनेक्ट केला, कॅपॅसिटर कनेक्ट केला आणि तिघांचं इंडिव्हिज्युअल ॲपोजिशन आपण त्या ठिकाणी स्टडी केलं. आता याच्यामध्ये आणखीन एक आपली गोष्ट राहिली आहे, ती म्हणजे काय, तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. जसं आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स पाहिला होता, सिमिलरली कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आहे. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आपण XC या फॉर्म्युल्याने डिनोट करतो, बरोबर आहे. कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स बघत असताना आपण याच्यामध्ये इंडक्टिव्ह रिॲक्टन्स पाहत असताना आपण पाहिलं होतं XL इज इक्वल टू ωL किंवा XL इज इक्वल टू 2πfL असं आपलं इक्वेशन आलं होतं, बरोबर आहे. सिमिलरली या ठिकाणी आपल्याला असं लिहावं लागेल, जे आपलं सुरुवातीचं इक्वेशन आलं होतं, I0 इज इक्वल टू E0 डिवायडेड बाय 1/ωc. या इक्वेशनला आपल्याला कम्पेअर करायचं I0 इज इक्वल टू E0 बाय R सोबत. याच्यामध्ये R काय दाखवतो, R रिप्रेझेंट करतो अपोजिशन ऑफर्ड बाय दॅट रेजिस्टर टू फ्लो ऑफ करंट. या ठिकाणी सिमिलरली हे दोन साईड इक्वल आहेत किंवा हे दोन एकमेकाला ॲनालॉगस आहेत, तसं हे दोन एकमेकाला ॲनालॉगस आहेत, तर 1/ωc इज ॲनालॉगस टू दॅट रेजिस्टन्स ऑर अपोजिशन. म्हणजे याचा अर्थ या ओहमिक सर्किटमध्ये समजा हे जर ऑपोजिशन असेल, तर या अल्टरनेटिंग सर्किटमध्ये ज्याच्यामध्ये आपण कॅपॅसिटर कनेक्ट केलेला आहे, तिथं ही टर्म तुम्हाला काय रिप्रेझेंट करते, अपोजिशन रिप्रेझेंट करते. देअरफॉर XC इज इक्वल टू 1/ωc और XC इज इक्वल टू 1/2πfc. मग इथं काय दिसतं आपल्याला, 2π कॉन्स्टंट आहे, C कॉन्स्टंट आहे, XC और कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. याचा अर्थ असा होतो की अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी ज्यावेळेस इन्क्रीज होईल, त्यावेळेस त्या कॅपॅसिटरचं अपोजिशन काय होईल, इन्क्रीज होईल, आणि ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी लोअर असेल, त्यावेळेस त्या कॅपॅसिटरचं अपोजिशन कसं असेल, हायर असेल. ज्याचा अर्थ जेवढ्या लार्ज फ्रिक्वेन्सीचा करंट तुम्ही त्या ठिकाणी यूज करताल, तेवढं कॅपॅसिटरचं अपोजिशन कसं असेल, कमी, आणि जेवढी फ्रिक्वेन्सी लोअर, तेवढं कॅपॅसिटरचं अपोजिशन जास्त असेल. म्हणजे याचा अर्थ फ्रिक्वेन्सीला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स हा कसा आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू वाढली, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स कमी होतो, फ्रिक्वेन्सी कमी झाली, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इन्क्रीज होतो.
ठीक आहे. हे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, डी सी सर्किटमध्ये आपण ज्यावेळेस कॅपॅसिटर कनेक्ट करतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे डी सी सर्किटची फ्रिक्वेन्सी किती आहे, 0 आहे. मग त्याच्यामुळं कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स जो आहे किंवा कॅपॅसिटरनं ऑफर केलेलं ऑपोजिशन जे आहे डी सी सर्किटला ते किती असेल, इनफायनाईट असेल. कारण या ठिकाणी ज्यावेळेस आपण फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू 0 पुट करतो त्यावेळेस 1/0 इज इक्वल टू आपल्याला काय मिळेल, इन्फिनिटी मिळेल. याचा अर्थ कॅपॅसिटिव्ह करंटला ब्लॉक करतो, म्हणजे याचा अर्थ तो डी सी करंटला किंवा डी सीला ब्लॉक करतो. त्याच्यामुळं डी सी सर्किटमध्ये कॅपॅसिटर कनेक्ट केल्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही. त्याला हे देखील आपल्या याच्यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, या ठिकाणी थांबू आपण. नेक्स्ट पार्टमध्ये आपण एक न्यूमरिकल घेणार आहोत आणि कॉम्बिनेशन ऑफ LCR म्हणजे जे आपण पाहिलं इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स, कॅपॅसिटन्स आणि कॅपॅसिटर आणि इंडक्टर या तिघांचं सिरीज कॉम्बिनेशन आपण एका अल्टरनेटिंग सोर्सच्या अक्रॉस कनेक्ट करणार आहोत आणि त्यावेळेस तिघांचं टोटल अपोजिशन काय आहे ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, थांबू आपण. थँक्यू.